नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर आज आपण जन्माष्टमी स्पेशल पोह्याला दुधात भिजवून मिठाई बनवणार आहोत। पोह्याला पहिले इथे स्वच्छ चाळून घेतलेला आहे। गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये हे पोहे भाजून घेऊयात। पोह्याला 2-3 मिनिट छान भाजून घ्यायचं आणि पोह्याचा कलर चेंज करायचा नाहीये। फक्त पोह्यामधली जी नमी असते किंवा ओलसरपणा असतो तो काढायचा आहे। भाजलेले पोहे याच वाटीमध्ये घेतलेले आहेत। तर पोह्यामध्ये दूध टाकायचं आहे 1 कप आणि पोह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये। पोह्यावर झाकण ठेवून 5 मिनिट ठेवायचं आहे। मग पोहे छान दुधामध्ये फुलतील। तर पोह्याला ठेवून 5 मिनिट झालेले आहेत। बघा पूर्ण दूध पोह्याने ऍब्सॉर्ब केलेलं आहे। पूर्ण दूध सोकलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असे पोहे दिसत आहेत। पोह्याला टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये। पोह्यामध्ये थोडंसं दूध टाकूनच ग्राइंड करायचं आहे। पोह्याला अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे। स्मूथ पेस्ट बनवलेला आहे। कढाईमध्ये टाकायचं आहे 2 चम्मच तूप। तूप गरम झाल्याच्या नंतर टाकायचं ग्राइंड केलेलं बॅटर। तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं। आता याला तुपामध्ये 2-3 मिनिट भाजल्याच्या नंतर टाकायचंय 1 कप दूध। 1 वाटी टाकायची साखर। गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता याला छान घट्ट होईपर्यंत असंच चालवायचं आहे, कारण साखरचं पण याच्यामध्ये पाणी सुटेल। क्रीमी टेक्स्चर साठी टाकायचे मिल्क पावडर 2 चम्मच। मिठाईमध्ये शायनिंग येण्यासाठी 1 चम्मच तूप अजून टाकायचं आहे। आता याला घट्ट होईपर्यंत असंच चालूया। अजून याच्यामध्ये ड्राय फ्रूट वगैरे काही टाकायचं ते पण टाकू शकता। फ्लेवर साठी इलायची पावडर टाकूया। आता हे मिक्सचर घट्ट झालेलं आहे आणि एका जागेवर जमा झालेला आहे, म्हणजे की आता हे तयार आहे। तर याला घेऊया एका प्लेट मध्ये थंड होण्यासाठी। बॅटर टाकायचे प्लेट मध्ये। थोडंसं तूप लावून याचे छोटे छोटे लड्डू किंवा असे बॉल बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट मध्ये कोटिंग करायचं आहे। अशा प्रकारे एक लाडू मी तोडून पण दाखवते। वरून कडक आणि आतमध्ये सॉफ्ट अशी मिठाई आहे आणि तुम्ही एकदा ही मिठाई खाल्ली तर कोणी म्हणणार पण नाही की ही पोह्यापासून मिठाई बनवलेली आहे म्हणून। तर जन्माष्टमी स्पेशल पोह्याची मिठाई कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।